नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 1 ते 4 वर आधारित आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 ते 4 वर आधारित आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिका. आकारिक नमुना चाचणी 1. प्रश्न क्रमांक 1. एका शब्दात उत्तरे लिही. 1. हिरवा वसा कवितेत वर्णन केलेला ऋतू पावसाळा. 2. शेतकरी काय खोदत होता? विहीर. 3. कवितेतील मुलाला काय व्हायचे आहे? अंतराळवीर. 4. माणूस देवाला कोठे शोधतो? मंदिरात. ब. खालील शब्दात लपलेले 2 शब्द शोधा व लिहा. हिरवागार. हिरवागार या शब्दात लपलेले शब्द हिरवा, गार. 2. पाकळी. पाकळी या शब्दात लपलेले शब्द पाक, कळी. क. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. विचारमग्न. मळलेले कपडे पाहून आई विचारमग्न झाली. 2. दक्ष असणे. रस्त्यावरून चालताना नेहमी दक्ष राहावे. ड. विविध स्वरचिन्हांचा वापर करून प्रत्येकी 2 शब्द तयार कर. जसे कर, करा, केर. 1. गर. या शब्दातील अक्षरांना स्वरचिन्ह लावून तयार होणारे शब्द गार, गरा, गारा. 2. मन. मान, मनी, मैना. ई. नामे ओळख व नामांना गोल कर. दिलेले शब्द कोण, सीमा, मला, आंबा, आला. यातील पहिले नाम आहे सीमा, दुसरे नाम आहे आंबा. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. हिरवागार शेला कोणी पांघरला आहे? उत्तर: हिरवागार शेला रानाने पांघरला आहे. 2. महाराज कोणासोबत राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले? उत्तर: महाराज तेनालीराम सोबत राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. 3. मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचे आहे? उत्तर: मुलाला चंद्रावर सशाला भेटायचे आहे. 4. तेनालीरामच्या महाराजांचे नाव काय होते? उत्तर: तेनालीरामच्या महाराजांचे नाव कृष्णदेवराय असे होते. ब. खालील वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम दे. वाक्य दिलेलं आहे: नीरजला आंबा, केळी, पेरू ही फळे आवडतात. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये आंबा या शब्दानंतर स्वल्पविराम येईल. त्याचप्रमाणे केळी या शब्दानंतर स्वल्पविराम येईल. दुसरं वाक्य: तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा या महाराष्ट्रातील नद्या आहेत. या वाक्यामध्ये तापी या शब्दानंतर स्वल्पविराम येईल, तर गोदावरी या शब्दानंतर स्वल्पविराम येईल. क. खालील शब्द वाच व शब्दांची लिंगानुसार विभागणी कर. दिलेले शब्द विमान, खुर्ची, मैदान, घोडा, पाकळी, पाऊस. क्रमाने दिलेल्या शब्दांची लिंगानुसार विभागणी करूया.
विमान, ते विमान नपुंसकलिंग. खुर्ची, ती खुर्ची स्त्रीलिंग. मैदान, ते मैदान नपुंसकलिंग. घोडा, तो घोडा पुल्लिंग. पाकळी, ती पाकळी स्त्रीलिंग. पाऊस, तो पाऊस पुल्लिंग. तर अशा प्रकारे दिलेल्या शब्दांची लिंगानुसार आपण विभागणी केलेली आहे. ड शब्दडोंगर तयार कर. दिलेला शब्द आहे ढग. ढग या शब्दापासून आपल्याला शब्दडोंगर तयार करायचा आहे. हा ढग, हा काळा ढग, हा काळा ढग आहे. हा काळा व मोठा ढग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ क्रमांक 1 ते 4 वर आधारित आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नोत्तरे काळजीपूर्वक पहा व ऐका. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या आपल्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आकारिक चाचणी क्रमांक 1 नमुना प्रश्नपत्रिकेचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.